भजींचे वेगवेगळे प्रकार असतात, त्यातीलच एक कोबीची भजी आज करणार आहे। त्यासाठी कोबी स्वच्छ धुवून असा खिसून घेतला आहे। तुम्ही असंच चिरून घेतला तरीही, बारीक बारीक स्लाइस करून घेतला तरीही चालतं। त्यासाठी लागणार 1 वाटी बेसन पीठ, 1 वाटी तांदळाचं पीठ, 1 वाटी उभा चिरलेला कांदा, थोडीशी कोथिंबीर, ओवा, चिमूटभर हळद, अगदी चिमूटभर खायचा सोडा, कोल्हापुरी लाल तिखट आपल्या सोयीनुसार, जसं सपक तिखट लागतं तसं। आणि आता हे मिश्रण न पाणी टाकता हाताने असं मिक्स करून घ्यायचं। कोबीत पाणी असतं त्यामुळे पाणी घालावं लागत नाही। चवीपुरते मीठ। हे असे गोळे करून घ्यायचे। आता मी कढईत तेल तापायला ठेवले, एक एक करून असंच। गॅस बारीकच ठेवायचा, हाताने भजी भाजतात। 1 मिनिटभराने परतून घ्यायचं। कोबीची कुरकुरीत भजी तयार। त्याचबरोबर शेजवान चटणी।